संभाजी ब्रिगेड धुळे जिल्ह्याच्या वतीने बेरोजगार युवकांसाठी भव्य रोजगार मेळावा। याबाबत वृत्त असे की आज दिनांक 15 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंत जिजाऊ संकुल मराठा सेवा संघ कार्यालयात आज भव्य रोजगार मेळावा संभाजी ब्रिगेडच्या वतीने घेण्यात आला। सध्या संपूर्ण महाराष्ट्रभरात बेरोजगारी वाढली असून त्या पार्श्वभूमीवर बेरोजगार युवकांना सुवर्ण संधी देत या ठिकाणी संभाजी ब्रिगेड धुळे जिल्ह्याच्या वतीने या भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळेस आज माता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या भव्य रोजगार मेळाव्यास सुरुवात करण्यात आली। यावेळेस 200हून अधिक बेरोजगारांनी या ठिकाणी या भव्य रोजगार मेळाव्यामध्ये सहभाग नोंदविला। तर या मेळाव्यात पुणे, मुंबई, नाशिक, संभाजीनगर येथील नामांकित कंपनी शासकीय निमशासकीय कॉन्ट्रॅक्टर बेसवर हा रोजगार मेळावा घेण्यात आला। तर या कार्यक्रमासाठी संभाजी ब्रिगेडचे हेमंत बडक, मनोज रोईकर, महेश पाटील, अमर फरताडे, नाना शिरसाट, सुनील पाटील, कुमार किशोर साळुंके, नंदू अहिरराव, भूषण बागुल, सतीश पाटील, हिरालाल बोरसे, अनिल पवार, शरद बागुल, डॉक्टर अमोल बोरसे, श्याम बोरसे, अनिल देसले, ज्ञानेश्वर देसले, रणजित देसले, अशोक जाधव आदींनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला। तर मोठ्या संख्येने तरुण वर्ग या मेळाव्यामध्ये सहभागी झाले होते। छत्रपती शिवाजी महाराज की जय। संभाजी महाराज की जय। क्षेत्रामध्ये प्रत्येकाचं वेगवेगळ्या पद्धतीने सिलेक्शन होतं, बट विषय हा आहे जसं हेमंत सर बोलले की पॅकेजचा विषय होतो। सर दरवेळेस काय होतं की सुरुवात तुम्हाला कुठेतरी 10 भेटते, 15 भेटते, 20 भेटते, पण माझ्या विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो। तुम्ही काय करतात नेहमी फर्स्ट स्टेज जी असते ना, या स्टेजला तुम्ही घाबरतात। 2 महिने 3 महिने तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग युनिट असेल, बँक असेल, फायनान्स असेल, तुम्ही जातात 3 महिने काम करतात आणि रिटर्न येतात। तर तुम्हाला सर्वात महत्त्वाची गोष्ट मी सांगतो, तीच तुमची खरी स्ट्रगल लाईफ असते। सर्वात फर्स्ट प्लॅटफॉर्म म्हणजे तोच असतो। 1 मंथ म्हणजे जॉइनिंग पासून तर 6 मंथ पर्यंत तुमचा सर्व जी तुमची कारकीर्द असेल किंवा तुमची जी जॉइनिंग प्रोसेस आहे, तुमची वर्किंग प्रोसेस आहे, ही पूर्ण जी मॅन्युफॅक्चरिंग युनिट असेल किंवा बँक फायनान्स कुठलेही सेक्टर असेल ती बघते। त्यानंतर 7व्या महिन्यात कन्फर्मेशन लेटर येतं। त्या लेटरवर मी महेश पाटील, जिल्हा सचिव संभाजी ब्रिगेड धुळे जिल्हा। संभाजी ब्रिगेड धुळे जिल्हा यांच्यातर्फे आज मराठा सेवा संघाच्या सभागृहात जिजाऊ संकुलात धुळे जिल्ह्यातील बेरोजगार युवकांसाठी जे नोकरीच्या शोधात आहेत व त्यांना नोकरीसाठी मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जावं लागतं, त्यांना तो त्रास कमी व्हावा आणि त्यांच्या जागीच प्लेसमेंट व्हाव्यात हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून संभाजी ब्रिगेडने आज धुळे जिल्ह्यात भव्य पद्धतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन केलेलं आहे। या रोजगार मेळाव्याची संकल्पना आमचे जिल्हाध्यक्ष हेमंतजी बडक साहेब आणि या मेळाव्याचे आयोजक आमचे वाहतूक आघाडीचे जिल्हाध्यक्ष माननीय मनोजदादा रुईकर यांच्या संकल्पनेतून आजच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या कार्यक्रमासाठी धुळे जिल्ह्यातील शेकडो तरुणांनी आपापली नावांची नोंद या ठिकाणी रजिस्टर केलेली आहे आणि इंटरव्ह्यू झाल्यानंतर जागीच त्यांना त्यांचं अपॉइंटमेंट लेटर असेल, जॉईनिंग लेटर असेल ते देखील दिलं जाणार आहे। आणि सर्व तरुणांना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये फायनान्स असेल, बँकिंग असेल, इंडस्ट्री असेल, IT असेल, ITIची मुलं असतील, अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, मुंबई या ठिकाणी आलेले आहेत। आणि संभाजी ब्रिगेडने हा मेळावा अत्यंत यशस्वीपणे पूर्ण करण्याचा निर्धार केलेला आहे। त्याच पद्धतीने दर 4 महिन्यानंतर प्रत्येक 4 महिन्यानंतर रोजगार मेळाव्याचं आयोजन संभाजी ब्रिगेड यांच्यातर्फे करण्यात येणार आहे, असं देखील मी या ठिकाणी जाहीर करतो आणि थांबतो।